कृष्ण भगवान शिवाजी महाराज रावण सुत हनुमान जी महाराज आले देवाजीच्या मना तेथे कोणाची चालेना आले देवाजीच्या मना तेथे कोणाची चालेना हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना पांडवाचा साहकारी राज्याहुनी केले दुरी तेथे ऐसे आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना तुका म्हणे उगेची रहा होते ते सहज पहा आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना पांडुरंगा करू प्रथमान तानपुरा वाढवा थोडा स्वर स्वर वर्णानामर्थ संघानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलतकुण्डलं सुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं मृगाधीशचम्राम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता मंगल भवन मंगल हारी प्रभु सुन शरणा अजिर बिहारी प्रभु सुन शरणा अजिर बिहारी जय जय हनुमान मुरारी कृपा करो गुरुमति धाम आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना आले देवाजीच्या मना
तेथे कोणाचे चालेना. कमी करा, थोडासा स्वर कमी करा. याचा इको एकदम कमी ठेवा. थोडा बास द्या. इको कमी करा. थोडा बास द्या. थोडा ट्रबल द्या. आणि मॉनिटर द्या शार्प. विठ्ठला बाबांच्या या दरबारामध्ये, आपल्या दहेगाव रंगारी या नगरीमध्ये अनेक वर्षापासून संपन्न होत असणारा हा उत्सव, आणि या उत्सवामध्ये यावर्षी चतुर्थ दिवसाच्या सेवेच्या योगानं आपण सगळे जमलेलो आहोत. अतिशय उत्साहामध्ये करावं असं सुंदर असं वातावरण आपण जमवलेलं आहे. आणि बराच मोठा गॅप पडला मधात. या परिसरानं खूप प्रेम केलं. मी मग आता आमच्या यांना सांगत होतो, म्हटलं नागपूर लागलं की त्या पागल दवाखान्याच्या पुढचं कोणतंच गाव नाही राहिलं. सगळे गावं सावनेर पर्यंत झाले होते, जिथे जिथे कार्यक्रम होतात. सिल्लेवाड्याला येणं झालं, आणि मग तिथून पोटाने महाराजांच्या कृपेनं या सगळ्या लोकांनी प्रेम केलं, आणि आताही करतात. कार्यक्रमासाठी बोलावणं हा व्यवहार असतो. कार्यक्रमासाठी बोलवणं हा व्यवहार असतो. पण एकदा कार्यक्रमासाठी आल्यानंतर वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण झाल्यानंतर जे संबंध असतात ना, संबंध आपले जे पारिवारिक संबंध आहेत त्याच्यामध्ये तरी खंड पडेल, पण पारमार्थिक संबंधामध्ये खंड पडत नसतो. अशी ही सगळी मंडळी कोणाचंही नाव घेत नाही, आणि मी कोणाचं नाव घेत नाही त्याच्यामुळेच मला कमी बोलवलं जाते. विठ्ठला विठ्ठला. आणि आजकाल कसं आहे, सगळं व्यवहारावर ठरलेलं आहे. म्हणून कोणताही कीर्तनकार पहिले आल्यानंतर सगळ्यात पहिले स्तुती कोणाची करल? भजनी मंडळीची. कारण की लोकांना माहित कमी असते. तारखा घेणारे कोण असतात जास्त. पण यांच्यापासून सांभाळून राहत जा. हे गोड बोलू बोलू मारणारे आहेत. कोणताही कीर्तनकाराला वाजवणारे खूप आहेत, पण प्रज्वल सारखा साथ करणारा कोणी नाही. तर प्रज्वलनं लगेच हवेत जाऊ नये, कारण की त्यानं ओळखून घ्यावं का हे काल जिथं होते तिथं जे वाजवणारा होता त्याच्यासाठी यायनं तसंच म्हटलं. म्हणून प्रज्वलनं हरभऱ्याच्या झाडावर चढू नये. त्याचं वजनही नाही म्हणा अजून. विठ्ठला विठ्ठला. ही एक टेक्निक असते. माझं बोलणं बरोबर आहे का बरं? आणि कालच्या वातावरणातून बाहेर निघाल्यावर कळलं. कारण की काल आमचे रमेश दुधे येऊन गेले. त्यांच्या मागं कीर्तन घेणं म्हणजे आमची अवघड परिस्थिती आहे. पण तरी हरकत नाही. मला रवी भाऊन तारीख घेतानाच सांगितली होती, म्हणजे बुवाजी तुमचं पहिले घेऊ का त्याचं पहिले घेऊ? कोणाचंही घ्या, काही काळजी करू नका. अजून एक मुद्दा सांगतो. कलाप्रधान जीवन जे जगतात ना, त्या कलाप्रधान जीवनामध्ये प्रभावापुरतं त्याचं जीवन मर्यादित असते. कलाप्रधान जीवन जगणाऱ्यामध्ये. आणि ज्ञानप्रधान जे जीवन असते, ज्ञानप्रधानाला टेस्ट फार महत्वाची असते. मी अभंगाच्या पलीकडे बोलेल असा अर्थ करू नका बरं. तुम्ही नीट काळजीपूर्वक 1-1.25 तास जो राहिलेला आहे त्या 1.25 तासापर्यंत नीट ऐकाल तर तुमच्या लक्षात येईल. आणि आज आमच्या धर्मक्षेत्राची अवस्था इतकी वाईट झालेली आहे. एक तर धर्मक्षेत्र मनोरंजनाकरता राहिलेलं आहे, आणि दुसरं धर्मक्षेत्र मनोरंजनासोबतच पैशासाठी राहिलेलं आहे. दुसरं काही काम राहिलं नाही आम्हाला धर्मक्षेत्राला. माझी तर धर्मक्षेत्राला, प्रत्येक धार्मिक संस्थेला हात जोडून विनंती आहे की हे जे व्यावसायीकरण वाढलेलं आहे त्याच्यावर काहीतरी जरब बसवण्याची गरज आहे. रवी भाऊ, आपण खूप भाग्यवान लोक आहोत, वारकरी लोक. माझ्या मायमाऊलींना आणि सगळ्यांना नीट ऐका.
आपण खूप भाग्यवान लोक आहोत की त्या पंढरीनाथाच्या पायावर आपल्याला डोकं ठेवता येते का ज्याच्या पायावर ज्ञानोबाराय तुकोबारायने सुद्धा डोकं ठेवलं. त्याला हात लावण्याची आम्हाला परवानगी आहे. आज त्याच पांडुरंगाच्या पायावर आमचं डोकं पडते जिथं आमच्या सगळ्या संतांनी त्यांचं डोकं समर्पित केलेलं आहे. तुम्ही बाकीचे बरेच देवस्थान तिथं जाऊन पहा, तिथं देवाला हात लावायचे पैसे लागतात. एक तर धार्मिक संस्थेनं धर्म कार्य टिकवण्याकरता जे व्यवसाय करायचे असतील ते करा. तुम्ही गोशाळा चालवा, धर्मकार्य टिकलं पाहिजे. तुम्ही वारकरी शिक्षण संस्था उभ्या करा, वैदिक शिक्षण संस्था उभ्या करा. त्या माध्यमातून समाजामध्ये चांगले संस्कार निघतील. आज सगळ्यात जास्त पुण्यामध्ये लग्न कुठे होतात माहित आहे? पुण्यातले सगळ्यात जास्त लग्न कुठे होतात? सगळ्यात जास्त लग्न आळंदीत होतात. आणि आळंदीतले जास्तीत जास्त मठ आणि धर्मशाळा या लग्नासाठी कायम राहिल्या आता. आणि आमचे जे मायबाप असतात त्या मायबापाला असं वाटते का अरे बाबा आमचं लेकरू माऊलीच्या कुशीत आम्ही टाकू, आणि हे धर्मशाळेवाले जे असतात ते त्या धंद्यात गुंतवून टाकतात. हा काय ज्ञानेश्वरी वाचन? आणि वरतून विचार करणं चालू आहे. इतके उत्सव होतात, इतकं सगळं होते, पण आमचा समाज बिघडत चालला. तो बिघडतच का चालला? आम्ही कधी त्याचा विचार करू? असे काही लोक त्याही काळात होते. त्या काळात नव्हते असं म्हणता का तुम्ही? होते ना, त्याही काळामध्ये असे लोक होते. आणि मग अशा लोकांना जेव्हा तुकोबाराय बोलले, अशा लोकांना जेव्हा तुकोबाराय बोलले, म्हणूनच तर तुकोबारायांना विरोध झाला. एक वाक्य नीट ऐका, माझे हात जोडून विनंती आहे. जो समाजामध्ये क्रांती निर्माण करू शकतो तो संत असतो. समाजाची भ्रांती दूर करण्याकरता. अजून एक वाक्य तुमच्या लक्षात येईल की नाही मला माहित नाही. आमची कृती केवळ धार्मिक असून चालणार नाही, आमची वृत्ती सुद्धा धार्मिक झाली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. संतांच्या शब्दाचे अर्थ लावत असताना फार चांगली कसरत करावी लागते. आता आम्हाला अर्थच लावायचे नाही, कारण की परमार्थ केवळ अर्थप्रधान झाला. शब्दाचे अर्थ कळोत की न कळोत याच्याशी कोणाला घेणं देणं नाही. माझ्या दोन मुद्द्यावर लक्ष ठेवा. एक परमार्थ मनोरंजनासाठी झाला, आणि दुसरा परमार्थ जो आहे तो परमार्थ केवळ पैसा मिळवण्याकरता झाला. मी त्या दिवशी नाथ महाराजांचे अभंग वाचत होतो. म्हटलं मार्गशीर्ष महिना आहे आणि गुरु परंपरेचं महत्व असते याच्यामध्ये. तर नाथ महाराजांची गुरु परंपरा दत्तात्रयाची गुरु परंपरेमध्ये आलेली आहे, आणि दत्तात्रयाचा जन्म आहे आता या महिन्यामध्ये. दत्त जयंती आहे 4 तारखेला, आणि मार्गशीर्षामध्ये तुमचा हा उत्सव चालतोय बऱ्याच वर्षापासून. भगवंतानं जी स्वतःची विभूती सांगितली त्याच्यामध्ये महिन्यामध्ये मार्गशीर्षाला विभूती म्हटलेला आहे. मासानाम मार्गशीर्षो. आणि त्या पवित्र कालखंडामध्ये आम्ही वेळ देतोय. माझी एक हात जोडून विनंती आहे, आम्ही हा विचार कधी करतो का? तुम्ही जर एखाद्या कीर्तनकाराला 2 तास देताय, तर ते 2 तास त्याला दिल्यानंतर आम्हाला काय भेटते याचा विचार करता का तुम्ही कधी? मी जेव्हा पहिल्यांदा येतो, आल्यानंतर मी सगळ्यांना पहिले जे पाया पडतो. माझ्या दृष्टीनं तुम्ही फार श्रेष्ठ आहात. तुम्ही मला 2 तास देताय, आणि जर खरंच तुम्ही संतांच्या विचारानुसार वागले तर त्याचा परिणाम तुम्हाला सांगू. मोरारी बापू नेहमी म्हणतात, तुम मुझे 9 दिन दो, मैं तुम्हें नवजीवन दूंगा. तुम मुझे 9 दिन दो, मैं तुम्हें नवजीवन दूंगा. मी वारकरी सप्त्याच्या अनुषंगानं म्हणतो, तुम्ही मला 7 दिवस द्या, मी तुम्हाला शुद्ध जीवन देऊ शकतो. तुम्ही मला 7 दिवस द्या, मी तुम्हाला सरळ जीवन देऊ शकतो. तुम्ही मला 7 दिवस द्या, मी तुम्हाला संतुष्ट जीवन देऊ शकतो. तुम्ही मला 7 दिवस द्या, मी तुम्हाला समाधानाचं जीवन देऊ शकतो. आज सगळ्यात मोठी अडचण तुम्हाला सांगतो, आम्ही सगळं काही प्राप्त करून राहिलो. काही लोक तर चांगलेही वागतात, पण जीवनामध्ये दुःख संपत
आणि आजचा जो अभंग आहे ना, जो मी कीर्तना करता, मी 2 दिवसापासून विचार करत होतो की कशावर बोलायचं. आणि आता मी एक नवीन पद्धत चालू केली. एक विषय मांडला गेला पाहिजे. अभंग सोडवल्या जातो की नाही सोडवल्या जात याच्याकडे लक्ष कमी द्यायचं. तो विषय मांडला गेला पाहिजे, याच्यावर लक्ष देतोय थोडस. मी तुम्हाला वेळ देतो, तो वेळेत सत्कारणी लागला पाहिजे हो. मी एवढ्या दुरून 250 किलोमीटर वरून आलो आणि तुमचं कीर्तन झाल्यावर तुम्ही जेवण करून झोपाल. मला पुन्हा 250 किलोमीटर जाणं आहे. ड्रायव्हर चांगले भेटत नाहीत, ते खाऊन पिऊन असते, कुठे गलंडून दिलं तर काय करावं. आमचं गाव आहे छोटस, सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. मग अशा परिस्थितीमध्ये आज सर्वसामान्य माणसाच्या समोर एक मोठी शंका आहे. ती शंका म्हणजे आमचं दुःख कधी संपेल. कबीर महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं. जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया है धन बैरागी, दुखिया है धन बैरागी. दुख के कारण सुख देवने उदरी माया त्यागी. कबीर महाराजांचं पद आहे, फार गोड शब्द आहे. आणि शब्द बघा किती सुंदर वापरले. जो देखे सो. सगळ्यांना दुःख आहे. राजाला दुःख आहे, प्रजाला दुःख आहे. राजाला दुःखच दुःख आहे, काही दुःख नाही का. एक आंदोलन शांत केलं का दुसरं निघते. बरं चांगलं निवडून आलं किंवा नाही आलं त्याचा विषय जाऊ द्या. बरं चांगल्या सीटा भेटल्या तर लोक बोंबलतात, मत चोरी झाली. त्यांना काही काळजी नाही का. अडचणच आहे ना. सध्याचा काळ मोठा जगण्याकरता विचित्र झालेला आहे. त्याचं कारण काय माहितीये का. लोकांना तुमचं चांगलं सहन होत नाही. तुम्ही गाडी घ्या, बाजूच्याचं पोट दुखल्याशिवाय राहत नाही. तुम्ही घ्या तर खरी. फक्त खरा पारमार्थिक कोणाला म्हणायचं सांगू का. त्यानं गंध किती मोठं लावलं, माळा किती टपोऱ्या घातल्या, याच्यावर जाऊ नका. हे तर फसवायचेच लक्षण झाले आता जास्तीत जास्त. खरा पारमार्थिक कोणाला म्हणायचं. ज्याच्या जीवनामध्ये दुसऱ्याच्या सुखानं ज्याचं सुख वाढू शकते त्याला पारमार्थिक. नाही आहे ही परिस्थिती. एखाद्या बाईनं थोडस सोनं घेतलं तर ती बाजूची जी असते ती सुखावत नाही. आम्हाला माहित आहे हिचा नवरा काय कुटाने करते आणि तो आला लय धड आहे. हिनं सोनं घेतलं म्हणून हिच्या नवऱ्याचे कुटाने तुला माहित झाले, तुझा तर रोज गटारात पडते. परिस्थिती काय आहे. हे साधे जीवनाचे मुद्दे आहेत, याच्याकडे लक्ष द्या. आमच्या जीवनामध्ये सुख का नाही. इतरांचं सुख आम्हाला सहन होत नाही. आणि संतांच्या जीवनामध्ये सुख का आहे. दिसायला तुम्हाला वाटत असेल का दरिद्री आहे ना, अशी आहे तशी आहे, पण त्यांच्या जीवनाची परिस्थिती फार सुंदर आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग. ही परिस्थिती काय, हे फार मोठा प्रश्न आहे आज. या अभंगामध्ये आमच्या दुःखाचं मूळ कारण काय आहे याचा शोध जगद्गुरु तुकाराम महाराजांनी लावला. विठ्ठला आमच्या जीवनामध्ये आपण सगळ्यांनी विचार करा. राजाची ती परिस्थिती, प्रजेची ती परिस्थिती. आंदोलन कशासाठी होतात. सुखी आहे म्हणून होतात. कोणी म्हणते का नाही बाबा आम्हाला सगळं चांगलं भेटलं, आता आम्ही
कोणी असं म्हणते का भाव वाढवण्यासाठी आंदोलन आहे, जास्त भेटले तर कमी करायच्यासाठी आंदोलन आहे का? आमच्या अनुकूलतेसाठी आम्ही भांडतो, जे आम्हाला समजते. अजून एक वाक्य बोलू. आजच्या काळामध्ये सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय? शास्त्रातल्या व्याख्या जाऊ द्या, मी सोप्या व्याख्या सांगतो तुम्हाला. आमची इच्छा पूर्ण होणं म्हणजे सुख, आणि आमची इच्छा पूर्ण न होणं म्हणजे दुःख. झाली, संपली व्याख्या. हे जीवन आहे आमचं. कीर्तनही सुख कोणतं देते आम्हाला? तुम्हाला जे आवडते ते कीर्तनकारांना सांगितलं तर तुम्ही सुखी. आता कीर्तनकारांना तुम्हाला जे आवडते ते सांगायला पाहिजे का तुमची आवड सुधरवणार त्यानं सांगायला पाहिजे? आमचं एक गाव आहे, फार जुनं गाव आहे. मी तिथे खूप वर्षापासून कीर्तनाला जातो, आणि ज्याच्या घरी थांबतो ना, ती बाई माझ्याच तोंडावर म्हणते, महाराज तुमच्यापाशी ज्ञान खूप आहे, पण मला तुमचं कीर्तन आवडत नाही. विठ्ठल विठ्ठल. ती माझ्याच तोंडावर म्हणते. मला असे लोक आवडते, तोंडावर खरे बोलणारे बरे असतात, मुक्या माझाचे खूप नालायक. बिचारे बोल काही का होईना, ते अपमान नाही करून राहिली, पण ते खरं तर सांगून राहिली. म्हणे महाराज तुम्ही खूप चांगलं कीर्तन करता हो, पण मला आवडत नाही. म्हटलं तुझा दोष नाहीये त्याच्यामध्ये, तुझा दोष नाहीये, तुझी समज तशी तयार झालेली आहे. आज कीर्तन कशाला म्हणायचं, कथा कशाला म्हणायचं, हे कुठं लोकांना कळते हो. आजच्या कथा म्हणजे ज्या महाराजाला जास्तीत जास्त नाचवता येते त्या कथा. तुम्ही जुन्या चाली वगैरे हे कुठं ऐकायला मिळते? कुठं ऐकायला कुठं मिळते? आणि आमच्या नवीन पोरांचा कल सुद्धा जे आहे, प्रवाही परंपरेला टिकवल्यापेक्षा समाजाला प्रसन्न करणारं जे आहे ते द्यायचं आहे. समाजाला योग्य वळण लावायचं नाही आम्हाला. आणि याच्यामध्ये आमची फसगत होऊन राहिली. किती चांगला मंडप आहे, सगळं किती चांगलं वातावरण आहे. मी तुम्हाला जे बोललो की जर खरंच संत विचारानुसार जगणारा माणूस असेल तर जास्त वेळ लागत नाही. 7 दिवसामध्ये जर परीक्षित महाराजांचा उद्धार होऊ शकतो, तर आम्ही किती भागवत ऐकली, किती भागवत ऐकली. माझ्यासारख्यानं किती केली मलाच माहित नाही, किती केली मला आठवत नाही. आता मी किती भागवत केले, मी किती रामायण केले, मी किती कीर्तन केले, पण आम्हाला सुद्धा डाऊट आहे. बरं, आम्हाला इतकं चांगलं देवानं दिलेलं आहे की याच्यामध्ये आम्ही देव सुद्धा बनू शकतो. नरदेहाने जाणं लागले हाती, नरदेहाने जाणं लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होऊन ते मानती, देवाची होईना ते मानती, तरी तुला चित्तीचा धरा लक्ष डोळ्याची नदीचे फेरा, लक्ष डोळ्याची नदीचे फेरा, लक्ष डोळ्याची नदीचे फेरा, लक्ष डोळ्याची नदीचे फेरा. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन मनती ते होती, तरी तुवा चित्ती कान धरावे. अरे बाबा, तुला जे व्हायचं ते तू होऊ शकतो. आपण कुठं विचार करतो? काही लोक तर कशाला जगतात मला हेच कळत नाही. काय त्यांच्या जगण्याला काही मोजमाप आहे का? आजची तुम्ही ही पिढी बघा ना, या पिढीकडे बघल्यानंतर काही काही आम्हाला म्हणतात, महाराज तुमचं काय आहे, तुमच्या लोक पाया पडते. मी म्हटलं मी जन्माला आलो ना, असा बाहेर धोतर घालून निघालो तसेच लोक मा पाया पडते. असं काही आहे का? आज तुमच्या जीवनाचा सुवास जो आहे तो सुवास पसरला पाहिजे. आमच्या जीवनाचा दुर्गंध नाही आला पाहिजे. आणि आजच्या पिढीचं दुर्दैव असं आहे, अंगाचा सेंट चांगला येण्याकरता परफ्यूम चांगलं वापरतात हो. परफ्यूम न काय आहे,
परफ्यूमनं तुमच्या शरीरावर मारलेलं जे अत्तर आहे त्या अत्तरामुळं सुगंध जो येतो तो किती काळ टिकतो, किती काळ टिकतो. आणि हे का जास्तीत जास्त अत्तर वापरणारे काही आवडीचे जर सोडले तर ते का वापरतात माहित आहे तुम्हाला? अत्तर सुगंध देण्यासाठी वापरत नाही, दुर्गंध लपवण्यासाठी वापरतात. विठ्ठला विठ्ठला. बऱ्याच कमी लोकांच्या समजण्यात आलं. अजून सोपं करून सांगतो, फक्त गजानन भाऊने समजलं, खाली मान करून त्यांनी त्याच्यासाठी प्रतिसाद दिला. असे चेहरे पाहिजे. आम्ही जे सेंट वापरून राहिलो, कारण की तरुण पिढी आंघोळ करायलाच तयार नाही. थंडीच्या दिवसात तर मी जेव्हा परशुराम भाऊ मी डीएड ला लेक्चरर होतो ना, आणि तेव्हा काही गाडी वगैरे कुठं होती, सकाळी जावं लागायचं तर बाईकनं जायचो थंडीच्या दिवसात. आणि अडचण अशी का केसाचा भांग तर खराब नाही झाला पाहिजे, मग ते काही बांधायचाही विचार पडत होता. पण तेवढंच थंडीत मग कुडकुड कुडकुड करत जायचं. आणि मी जेव्हा पोचायचो 15 मिनिट कमी असायचे कॉलेज सुरू होण्याकरता, मी जेव्हा पोचायचो ना तेव्हा मला ते आमचे जे विद्यार्थी होते ते रस्त्यानंच दिसायचे. कोणी चहा घेऊन राहिलं, कोणी हे घेऊन राहिलं. आणि तेव्हा काय, तेव्हा मला थोडीशी शिव्या द्यायची सवय होती. माझ्यापाशी चांगल्या शिव्या होत्या, ते कीर्तनात नाही सांगू शकत. रवी भाऊ तुम्हाला वाटलं ऐकायचे असलं तर नंतर फोन कर जा म्हणे. ते कीर्तनात नाही सांगतात. मी हॉटेलमध्ये बसवून तेव्हा, आणि हॉटेलात काय चांगले लोक येतात का, त्याच्यामुळे शिव्या चांगल्या पाठ झालेल्या होत्या. तर मग ते तेव्हा यायच्या. ते तर मी पोरायला जे अशी जी आंघोळ करत नव्हते त्याला काय म्हणू, ते का खरखट्या तोंडाच्या. विठ्ठला विठ्ठला. ते म्हणे सर तुम्हाला काय जाते म्हणायला, एवढ्या थंडीत कोणा आंघोळ करावं. तर म्हटलं तू करतं कधी? ते म्हणे कधी कधी तर करतच नाही. अरे म्हटलं ते अंगाला वास लागन, सेंट मारून घेतो म्हणे. माझा विनोदाचा भाग नाही बरं. आम्ही आमच्या दुर्गंध लपवण्याकरता सुगंध वापरून राहिलो. संतांच्या जीवनाचा जो सुवास आहे, संतांच्या जीवनाचा जो सुगंध आहे ना, तो आजही झाकोळल्या गेला नाही, उलट वाढून राहिला. 750 वर्ष ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माला यावर्षी पूर्ण झाले. ज्ञानोबा रायांचा सुगंध जो आहे ना तो वाढवूनच राहिला. आणि कोणी वाढवला? ज्ञानोबारायांनी संस्था उभी केली, जगद्गुरु तुकोबारायांनी मठ बांधलं, नाथ महाराजांनी स्वतःची काही धर्मशाळा बांधली, सावता महाराजांनी काही स्वतःचा उद्योग उभा केला, गोरोबा काकांनी काही स्वतःचा शिष्यवर्ग मोठा केला. पण आज त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांच्या जो कीर्तीचा सुगंध आहे तो लपत नाही. वाऱ्या हाती वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. काल मोरारी बापूंनी कथा चालू आहे त्यांची घाटकोपरला, फार सुंदर एक शब्द वापरला. ज्यांच्या डोक्यामध्ये जनकल्याणाचेच विचार असतात ना, त्यांच्या रस्त्यामध्ये अडचण जर आली तर देव दूर करतो. प्रामाणिकपणा, पवित्रपणा जपता आला पाहिजे. आज सकाळची गोष्ट आहे, त्यांना एका महिलेनं म्हटलं, बोले बापू कोई धर्म कार्य अगर करना हो तो मुझे 300 करोड़ रुपए का दान करना है, कहा करना है बताइए.
300 करोड रुपये कुठं खर्च करायचे सांगा? आम्ही आमच्याच लोकांना लुटतो. आम्ही आमच्याच लोकांना लुटतो ना. तुम्ही ख्रिश्चन धर्म बघा, बौद्ध धर्म बघा, मुस्लिम धर्म बघा, त्यांचे धर्मप्रचारक जे आहेत ना, त्यांचे धर्मप्रचारक स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करतात आणि धर्म वाढवण्याकरता प्रयत्न करतात. आज तुम्ही थोडस मस्जिद पासून एखाद्या दिवशी शुक्रवारचा दिवस असेल, मस्जिद पासून जाऊन बघा. त्या मस्जिद पासून ती नमाज झाल्यानंतर बाहेर निघणारे जे लोक आहेत ना, त्याच्यामध्ये 70% तरुण आहेत. आमच्या कथा कीर्तनात येऊन बघा. हे तुमच्या भागावर तर फुटाणे महाराजांची कृपा आहे म्हणून हे तरुण पोरं दिसतात. हे आमच्याकडले कीर्तन बंद केले मी. आमच्याकडले जाऊ द्या. आता स्वतःच्या गावाचा तर अभिमान असला पाहिजे ना. स्वतःच्या गावामध्ये कीर्तन नाही म्हणून राहिलो मी. करून करायचं काय? मी मगाजे तुम्हाला बोलून राहिलो, तुम्ही जर मला 2 तास देता आणि मी जर तुम्हाला 2 तास देऊन राहिलो, आम्हाला मिळतंय काय? कथा कीर्तन सप्ताह कोणतीही धार्मिक कृती जी आहे ना, ती आत्मदर्शनासाठी असते. पर बाकी जाऊ द्या, आत्मदर्शन जाऊ द्या, साक्षात्कार जाऊ द्या, तुमच्या जीवनामध्ये दुःख काय आहे याचं कारण तरी तुम्हाला माहित आहे का? बाकीचा विषय जाऊ द्या, फार मोठा विषय आहे. तुम्ही म्हणसाल महाराज आम्हाला कुठं कळते, आम्ही सामान्य लोक, आम्ही संसार कराव, लेकरं शिकवाव, व्यापार कराव, काय कराव, इतक्या मोठ्या गोष्टी आम्हाला काय कळते? तुमच्या दुःखाचं कारण तुम्हाला माहित आहे? कोणाला माहित नाही. आम्ही आमच्या दुःखासाठी दुसऱ्याला नाव ठेवतो. आमच्या दुःखासाठी दुसऱ्याला नाव ठेवतो. त्या ज्ञानोबारांची ओवी तर फारच सुंदर. मी त्या दिवशी वाचता काय ओवी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात एक महारोगी आहे आणि त्याच्या जखमा आहे. तर त्या जखमावर जेव्हा माश्या बसतात ना, तर तो महारोगी जखमाला दोष नाही देत, माशीला हाकलतो. आमचंही तसंच झालेलं आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये दुःख का आहेत याचा विचार करतो का? आम्ही दुसऱ्यालाच म्हणतो. मग ते दुःखाचं कारण काय आहे? दुःखाचं एकच कारण आहे, त्या म्हणजे इच्छा. कोणतंच दुःखाचं कारण नाही. साधू संत म्हणतात आमचं जीवन गोड झालं त्याचं कारण एक आहे, आमच्या जीवनामधल्या इच्छा ज्या आहेत ना त्या संपलेल्या आहेत किंवा आम्ही त्यांना संपवलेला आहे. कुंडलिया धावा कृष्णाची, कुंडलिया धावा कृष्णाची, कुंडलिया धावा कृष्णाची, कुंडलिया धावा कृष्णाची. इच्छा कोणाच्या पूर्ण होतात? एक इच्छा संपली की दुसरी इच्छा संपली, तिसरी इच्छा. थांबते कधी? ते थांबते कधी? आणि इच्छा इतक्या विचित्र असतात की मग ते माणसाला काही करायला लावतात. सध्याचं उदाहरण तुम्हाला निवडणुकीच देतो ना. तेच वातावरण चालू आहे सगळीकडं. मला एक गोष्ट सांगा, सध्याच्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये हे भांडणं कशासाठी केलते आहे ना? का आमचा जो पक्ष आहे त्याची ही भूमिका नाही, ते चुकीचं वागतात म्हणून आम्ही दुसरीकडे चाललो. मग काका पुतण्यापासून अलग झाला, पुतण्या काकापासून अलग झाला, आणि आज नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये हे सगळे काही ठिकाणी एकत्रित आले. कुठे गेले भांडणं? कुठे गेले तुमचे? तुम्ही इतके भांडणं केले, इतके पैसे खर्च केले, इतकं सगळं झालं, मग आता भांडणं कुठे गेले? काही का होईना आमची इच्छा पूर्ण झाली पाहिजे, मग त्याच्यासाठी आम्ही काही करायला तयार. तुम्ही भांडाले को पागलासारखे? आम्ही भांडायला तयार नाही. आमचा नेता.
आम्ही त्याचा विचार करत नाही. मला राजकारणाचं काही घेणं देणं नाही. फक्त एक तुम्हाला उदाहरण सांगितलं. बरं, भांडणं त्यांनीच केले ना, कोर्टामध्ये गेले, कोर्टामध्ये अजूनही चिन्हासाठी वाद चालू आहे, सगळं चालू आहे. मग तुम्हाला देशाचं चांगलं करायचं आहे, तुमच्या गावाचं चांगलं करायचं आहे का तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करायच्या आहे? मग तुमच्या इच्छा पूर्ण करण्याकरता तुम्ही काही करायला तयार आहे. ही सगळीकडे ही परिस्थिती आहे. आपल्या जीवनामध्ये कोणती परिस्थिती आहे? आपल्या इच्छा, वाढत्या इच्छा ज्या आहेत त्या वाढत्या इच्छा आमच्या दुःखाला कारण देतात. घरामध्ये गेल्यानंतर पत्नीला तुम्ही किती चांगला आणून द्या, ती म्हणते मी तृप्त झाली असं म्हणते का? ती दुसरं उद्या सांगते हे आणून द्या, हे आणून द्या. मग त्याच्या याच्यात जर ते पुरत नसेल तर मग याला पुन्हा काहीतरी भ्रष्टाचार करायला प्रारंभ करावा लागतो. मी आज जो विषय मांडतो ना, तो जगातल्या सगळ्या समस्येचं मुख्य मूळ आहे. विठ्ठल आणि मी काही ज्ञानोबारायाशिवाय आणि तुकोबारायाशिवाय बोलत नाही. इच्छेचा जन्म झाला आणि तिचं लग्न मी लावून दिलं असं ज्ञानोबाराय सांगतात. त्यांनी पूर्ण कुटुंबच सांगितलं. इच्छा हे कुमारी झाली आणि मग तिचं लग्न लावून दिलं. मुलगा जन्माला आला. लग्न कोणासोबत लावून दिलं? द्वेष. तुमची इच्छा पूर्ण झाली नाही तर काय होते? काय होते? आणि महाराज, या इच्छेच्या नादामध्ये किती क्रूरता वाढत चालली हो. तुमच्या इच्छा पूर्ण करण्याकरता, तुमच्या वासना पूर्ण करण्याकरता 3 वर्षाच्या मुलीचा आम्ही जीव घेतो. कुठं कुठं चाललो आम्ही? आमची इच्छा पूर्ण करण्याकरता माय बाप बहीण भाऊ हे काहीच पाहत नाही. कुठं चाललो आम्ही? सप्ते चालू, तीर्थयात्रा चालू, कुंभमेळ्याला 75 करोड लोक गेले. काय बदल काय घडतोय? आमच्याकडल्या एकानं कुंभमेळ्याला आजूबाजूच्या गावातले लोक घेऊन गेले आणि तोच नंतर दुसऱ्या याच्यात फसला. त्याच्या संग गेला जाणारे शुद्ध होऊन आले असेल का? मी आपल्या धर्मव्यवस्थेला दोष देतोय अशातला भाग नाही. आमच्या इच्छा त्या धर्मव्यवस्थेचा उद्योग करून राहिल्या आणि त्याच्यामध्ये आम्ही वाया चाललो. साधन चुकीचं नाही आहे, त्या साधनाचा वापर चुकीचं करून राहिलो. त्या इंस्टाग्रामला एक व्हिडिओ फार व्हायरल झाला या 2-3 दिवसामध्ये. खूपच व्हायरल झाला. इतके मेसेज आले, ते एक तापच लागला गड्या मागं. चांगले विचार पसरवण्याकरता करावं तर ते लोक ऐकत नाहीत. बरोबर. मी त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये एक शब्द आहेत की ज्याच्या हातामध्ये टाळ आहे आणि वारकरी संप्रदायाचा वारसा जो चालवतो तो टाळ त्याचं जीवन बेताळ होऊ देत नाही. एकानं त्याच्यामध्ये कमेंट केली, महाराज म्हणे काही काही तुमचे टाळकरी वारकरी पाहिले तर त्याच्यापेक्षा बेवडे बरे वाटतात. याच्यामध्ये दोष टाळकऱ्याचा किंवा माळकऱ्याचा नाही आहे. चुकीचे लोक टाळकरी माळकरी झाले त्यांचा दोष आहे. आम्ही व्यवस्थेला नाव ठेवायला तयार. आणि दारू पिणारे माणसं सुद्धा म्हणतात महाराज लोकांना जरा माणुसकीत राहिलं पाहिजे. तू लेका तुला रस्ता नाही पुरा लागला ना. तुझी काय परिस्थिती आहे? तुला काय खावं काय प्यावं हे कळत नाही आणि तू सल्ला कोणाला देतोय? इच्छा, आमची इच्छा. या इच्छेनं तर महाराज एवढं वाटोळं केलं, सगळ्यांचं वाटोळं केलं. आणि इच्छा जी असते ना ती खाली पाऊस देत नाही, ती वरच पाऊस देते. ती वरच पाहणं. तुम्ही पहिले सायकल चालवत होते, तुमची इच्छा खाली पाहायची आहे का? तुमची इच्छा वाढती आहे आणि वाढती इच्छा म्हणते 2 व्हीलर असली पाहिजे. आता 2 व्हीलर झाल्यानंतर समोरची इच्छा 4 व्हीलर असली पाहिजे. त्याच्यानंतर ते 4 व्हीलर मध्ये थांबत नाही. महाराज मोठ्या कष्टानं गाडी घेतली आणि गाडी घेतल्यानंतर गावातले पोरं माझ्या सोबत येतात. मला काय म्हणते, महाराज म्हणते आता तुमचं स्टँडर्ड जरा वाढलेलं आहे, ही गाडी लहान वाटून राहिली, मोठी घ्या लागते. मी म्हणले का स्टँडर्ड वाढलं पण पाकिट वाढलं तर मोठी गाडी घेता येईल ना. एक तर वावर करणं बंद केलं. ते वावर करता येत होतं म्हणून घेता येत होतं. त्याला काही घेणं देणं नाही.
त्याला दिखावा पाहिजे, त्याला दिखावा पाहिजे. आणि माणूस तो सध्या दिखाव्यातच फसून राहिला. मी आज सकाळी दुपारी येता येता म्हटलं फेटा काढावून टाकाव बॅगेत. तर माझ्या लक्षात आलं, म्हटलं हा फेटा मी खूप दिवस झाले घातलाच नाही. बरं, सगळ्यात महाग हाय, सगळ्यात महाग 3000 रुपयाचा फेटा आहे कोश्याचा. पण इतक्या दिवसाचा घातलाच नाही, कितीतरी वर्ष झाली घातलाच नाही. आणि 700-800 रुपयाचा घालत होतो. मी म्हटलं हे महाग आहे तो घालून नाही राहिलो, हलका काऊन घालून राहिलो, दिसून चांगला राहिला. असं बऱ्याच क्षेत्रात आहे. बरेचसे महाग फेटे आम्ही कपाटात बंद करून ठेवले, आणि जे हलके फेटे आहे ना ते समाजाला लुटून राहिले. ज्यांना समजलं असेल त्यांना ठीक आहे, नाही तर महाप्रसादाकरता सगळे सादर आमंत्रित आहात. विठ्ठल साधं उदाहरण दिलं. माझ्या डोक्यात विचार आला, मला म्हटलं मी स्वतःच आणला, मी काऊन नाही घालून राहिलो इतका चांगला आणि हलका वापरून राहिलो. म्हणलं मी जर असा करत असेल तर मी लोकांना काय सांगावं कीर्तना. मी सुद्धा दिसण्याच्या मोहात पडलो ना. मी क्वालिटीचा विचार केला नाही, तो दिसते कसा याचा विचार केला. इच्छा, आणि इच्छा चांगलीच होईल याचं काय, इच्छा चढत्या क्रमाची आहे. आमच्या गजानन भाऊनं 2 वेळा सांगितलं रामायणाचार्य महाराज आहेत, आणि तुमच्या परिचयाचा मी आता पोट्याला कथा केली. पण लोक दुपारची वेळ होती, शेवटी त्यांनी बंद करून टाकलं, कारण की येतच नाहीत लोक, तर मग काय करणार ते. रामायणामधल्या दुःखाचं कारण काय आहे. पहिले दशरथाला मूलबाळ होत, मूलबाळ झालं, याची इच्छा थांबली का. याची इच्छा थांबली नाही. याची इच्छा अशी होती की मुलाबाळाचं आता चांगलं व्हावं, चांगलं एज्युकेशन व्हावं. वशिष्ठ महाराजांकडे शिकण्याकरता पाठवलं. इच्छा थांबली का. इच्छा अजून वाढली. आता यांचा विवाह व्हावा, विवाह झाला. इच्छा थांबली का. थांबली नाही. आता माझा मुलगा राजा. दशरथानं सगळ्या इच्छा केल्या, त्याला रामाला राजा झालेलं पाहता आलं का. पाहता आलं का. जर दशरथ रामाचा बाप आहे, परब्रह्माचा बाप आहे, त्याची इच्छा जर पूर्ण होत नाही, आपण कोण आहे. कोण आहे आपण, मला सांगा ना थोडस, कोण आहेत आपण. आणि मग महाराज आमच्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे, आमच्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे. बरं हे जाऊ द्या, काही काही लोक चांगलं वागतात. चांगलं वागल्यानंतरही त्यांच्या जीवनामध्ये चांगलं घडेल किंवा नाही सांगता येत. सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला, सोपं उदाहरण, सोपं. सगळेजण जागे आहेत ना. सोपं उदाहरण सांगतो. खिळा जर भिंतीत ठोकायचा आहे, खिळा जर भिंतीत ठोकायचा आहे, तर सरळ खिळा घेतला जाते की वाकडा खिळा घेतला जाते. सरळच घेतला जाते ना. मार कोणाला आहे. जे सरळ आहे त्यांनाच त्रास आहे. वाकडे तर फेकून देतात लोक. त्रास त्यांनाच आहे. चांगलं वागणाऱ्यांना त्रास आहे. संघर्ष कोणाच्या जीवनात आहे. कंस राजवाड्यात आहे का कृष्ण राजवाड्यात आहे. राजवाड्यात कंस आहे आणि कृष्णाचा जन्म कारागृहात आहे. रावण वनवासामध्ये आहे की राम वनवासात आहे. कोण आहे. कोण आहे. संघर्ष नेहमी सत्यासोबतच असतो. कोणत्याही संतांचं जीवन बघा, त्या संतांचं जीवन विदाऊट संघर्षाचं नाही. पण कर्मवृत्ती, कर्मप्रधानता त्यांनी सोडली नाही. केशव भाऊ, मला एक तरी संत दाखवा का ज्याची ढेरी निघालेली आहे. एक संत मला दाखवा. एखादा संत का त्याची आडवी तिडवी ढेरी निघालेली आहे. तुम्ही पहा नाही मोठे चरित्र सगळे. आणि आमचं काही काहीले तर 2-2 महाराज हातपाय धरून उचलायला लागते, तरी ते कीर्तन करतेच.
विठ्ठला विठ्ठला. याचे अभंग आहे नाथ महाराजांचे. जे खाण्याकरता परमार्थ करतात ना त्यांना देव भेटत नाही. याचे नाथ महाराजांचे अभंग आहे. ते कोणीतरी जोडून दिलं, हरिभजन के 3 गुण, हर कोई लागत पाव खाने को. खाण्याकरता खाण्याकरता भेटत नाही आम्हाला. आमचेच प्रमाण अन्न मान धन हे तो. आणि आम्ही काय विचार करतो? आम्ही इच्छा इच्छा इतक्या वाढून राहिल्या, इतक्या वाढून राहिल्या, इतक्या वाढून राहिल्या. आणि इच्छा पूर्ती जर झाली, ज्याच्या जीवनामध्ये इच्छा नाही ना प्रज्वल, त्याच्या जीवनामध्ये शांत झोप आहे. म्हणून तुम्ही लहान पोरं पहा, 18-18 घंटे 18-18 तास झोपतात. आपण खुडकून वाजवलं तरी उठते तो लोक, खुडकून वाज. आणि खरंच ज्याच्या जीवनामध्ये इच्छा नाही त्याला शांत झोप लागते. मी माझा अनुभव सांगू का तुम्हाला? माझ्यापाशी 3 मोबाईल आहे, 3 मोबाईल, आणि 3ही मोबाईल मध्ये मी अलाराम लावतो. पण 3ही मोबाईल जोपर्यंत 15-15, 20-20 मिनिटं वाजत नाही तोपर्यंत मी उठत नाही. माझ्या घराजवळच मस्जिद आहे, आणि मस्जिदची अजान किती वाजता होते? तर ती माझी आई माझ्यावर चिडते. ते म्हणते आम्ही सगळे उठतो, तू कसा काय उठत नाही? चिंताच नाही, करतच नाही ना चिंता. कशाची करायची चिंता? का नाही? इच्छा नाही. आणि ज्याच्या जीवनामध्ये इच्छा नसते ना त्याला देव खूप देतो. आणि जे दिलेलं असते ते त्याला समाधान देणार असते. तुम्हाला मिळते काय याच्यामध्ये महत्व नाही, ते गोष्ट तुम्हाला समाधान देते का याच्यात महत्व आहे. महाराज वारकरी संप्रदायानं ते इतकं दिलं ना, लौकिक तर जाऊ द्या हो, लोकमान्यता असेल, प्रसिद्धी असेल, हे जाऊ द्या. जे अंतकरणाचे गुण आहे, मूळ गुण जो आहे समाधान. मी काल आमच्या त्या आते बहिणीच्या साक्षगंध विवाह निश्चिती फायनल म्हणतात त्याला, त्याच्यासाठी गेलो. त्याच्यासाठी गेल्यानंतर त्या नवरदेवासोबत कोणीच फोटो नाही काढे. महाराजासोबत फोटो काढू महाराज. अरे मी म्हटलं त्याचा दिवस आहे ना राजा आज, त्याला काय वाटल बरं? महाराज जर झालं तर सगळे लोक फोटो काढतात, तर म्हटलं ते आत्ताच म्हणन का नाही बा मी तुमच्या बहिणीसोबत लग्न करत नाही. मला हाकलन ना लोक, मला बोलवतील का तिथं? तुमच्या सोबतच सगळे फोटो काढून राहिले. मी त्यांना म्हटलं शेवटी तर मीच सुरुवात केली. म्हटलं अरे माझाही फोटो नवरदेवासोबत तर काढा. म्हटलं आमच्या आते बहिणीला पाठवायला तर होईल का बा तुझ्या नवऱ्यासोबत मी फोटो काढला म्हणून? ते सगळे लोक फोटो काढत होते. हे जाऊ द्या, हे लौकिक गोष्टी आहे. काय दिलं तुम्हाला? काय दिलं संतांनी? काय दिलं देवानी? सगळ्यात महत्वाचं या चुकीच्या काळामध्ये कृपा केली या संत जनी, माझी अलंकारी देवानी, तुका चरणी लोळतासे, हे तुका चरणी लोळतासे, तुका केले संत जनी, माझे अलंकारी देवानी, मी कहे लाविली कीर्तनी, तुका चरणी लोळतासे. साधू संतांनी कृपा केली. काय भाव आहे? माझी अलंकारिली वाणी. चांगलं बोलता येते हे नाही, भगवंताचं नाम घेता येते. सत्संगाविषयी आवड आहे, प्रीत हे लाविली कीर्तनी, तुका चरणी लोळतस. हे भेटलं पाहिजे. पण महाराज तुम्ही म्हटलं होतं दुःख का येते? चांगलं वागल्यानंतरही दुःख का येते? चांगलं वागल्यानंतरही दुःख का येते?
याचं उत्तर जर पाहायचं असेल तर ते उत्तर आहे अभंगाच्या पहिल्या चरणात. आले देवाची अरे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर या एका चरणामध्ये आहे. आम्ही चांगलं वागतो पण आमच्या जीवनामध्ये दुःख का भोगावं लागते? एक तर आपण ज्याला दुःख म्हणतो त्याला संत दुःख म्हणायला तयार नाही. संत त्याला दुःखच म्हणायला तयार नाही. आणि सध्याच्या काळातला परमार्थ फार चुकीनं चालतोय. मी अजून एक मुद्दा मांडतो. कोणताही संत असेल तो या जन्मामध्ये वाईट वागणं तो सोडा, त्याची कितीतरी जन्माची साधना आहे. भगवद्गीता सुद्धा सांगते, बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम. आणि ज्यांनी स्वप्नात सुद्धा दुसऱ्याचं वाईट व्हावं असा कधी विचार केला नाही, त्यांच्या जीवनामध्ये जे दुःख मिळते त्या दुःखाचं काय गणित लावता? काय गणित लावता? आपली खूप विचित्र परिस्थिती आहे. आपल्याला लोकांना त्रास देण्यामध्ये पुरुषार्थ वाटतो. तुम्ही रस्त्यानं जात असताना हे आता तर ते नवीनच निघाल्या गाड्या बुलेट, त्या बुलेट मध्ये अशी व्यवस्था आहे का ते फटाका फोडल्यासारखा आवाज येते. फटाका फोडल्यासारखा आवाज येते. आता मी उशिरा वगैरे जातो तर मी एक दिवस असंच फिरत फिरत आलो थोडस पाय मोकळे करायसाठी, आणि आमच्या त्या दुकानाच्या ओट्यावर बसलो. रात्री 12 वाजले असल तर मी तो एक पोरगा पाहिला, तो प्रत्येक गल्लीत जात होता आणि ते बुलेटचे फटाके फोडत होता. हे असं कशासाठी करते? मग माझ्या ओळखीचा होता, मला मोठे जिज्ञासूपणा आहे. म्हणजे असं काऊन करते रे? काही नाही म्हणे, यानं लोक जागे झाले पाहिजे. म्हणजे हे लेखाचं भूत 12 वाजता गल्ल्यानं फिरून राहिलं, आणि मग तो काय करून राहिला? लोकांना जाग आली पाहिजे म्हणून त्या बुलेटचे फटाके फोडून राहिला, आणि फटाके फोडून लोकांना त्रास देऊन राहिला. यांच्या जीवनामध्ये दुःख आलं तर हरकत नाही. ज्या तुकाराम महाराजांचा अभंग तुम्ही घेतला, ते तुकाराम महाराज एका झाडापाशी आले आणि झाडापाशी येऊन बसले. त्या झाडावरचा पक्षी उठून गेला. तुकाराम महाराज म्हणतात, माझाच काहीतरी दोष असावा का या पक्षाला माझी भीती वाटली आणि हा उडून गेला बिचारा. झाडावरचा पक्षी उडून जातो तर त्याच्यामुळे ज्यांचं अंतःकरण द्रवित होते त्यांना त्रास होतो. आणि जे पक्षी
त्रास द्यायचं सोडा, किती खातात याचा नेम नाही. त्यांना कोणता त्रास आहे? कोणता त्रास दिसतो? सगळं संतांचं जीवन तुम्ही बघा, कोणत्या संतांच्या जीवनामध्ये त्रास नाही? कोणत्या संतांच्या जीवनामध्ये? याचं मी एक थोडस संशोधन केलं. महाराज, सध्या लोकांनाच चांगले लोक नाही पाहिजे. नीट आहे का? सध्या लोकांना चांगले लोक नाही पाहिजे. कीर्तन कसं करावं किंवा कीर्तन कसं असलं पाहिजे हे कीर्तनकारालाच माहित आहे असं आहे का? लोकांना माहित नाही. जेणेकरून मूर्ती अंतरी ठसावी ऐशी कीर्तन मर्यादा आहे. हे प्रमाण कोणाच्या पाठ नाही? नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू, हे कीर्तनकाराचे हे प्रमाण पाठ नाहीत का? पाठ नाहीत का? ते ज्ञानदीप लावून राहिले की मनोरंजनाचा दीप लावून राहिले? आणि तुम्हाला काय पाहिजे? बरं, जे ज्ञानदीप लावणारे कीर्तनकार आहेत त्यांचे कीर्तन जास्त आहेत का जे मनोरंजनाचे दीप लावणारे आहेत त्यांची कीर्तन जास्त आहे? बोला, काय बोलता? तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही आमचीच तर चप्पी करा लागले. आम्ही काय बोलाव? मी तुम्हाला बोलतो, याचा अर्थ तुम्हाला बोलत नाही. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. तुम्ही जर मला 2 तास वेळ देसाय तर माझ्या अंतकरणातली इतकी तरी इच्छा आहे का तुम्ही घरी गेल्यानंतर झोपले नाही पाहिजे. तुम्ही विचार केला पाहिजे का खरंच आम्ही कीर्तन इतके वर्षाचे ऐकून राहिलो, तर कीर्तन ऐकून आमच्या जीवनात काय दिवे लागले, आम्ही करून काय दिवे लावले याचा विचार आम्ही करावा. आम्ही किती सप्ते केले वर्षामध्ये किती कीर्तन केले याचा विचार आम्ही करावा. प्रज्वलनं विचार करावा का किती कीर्तनकार वाजवले, आणि हे कीर्तनकार वाजवता वाजवता माझं काय वाजलं. गायकानं विचार करावा की आम्ही कोणा कीर्तनकाराला साथ दिली, कथाकाराला साथ दिली. विचित्र काळ आला हो. माहित असते का हा व्यभिचारी आहे तरी आम्ही काही म्हणत. आम्हाला काय करावं लागते? आम्हाला काय करावं लागते? आम्हाला पैसे द्या, आम्ही कोणालाही साथ करायला तयार आहोत. इतकं हलकं जीवन जगणारा वारकरी संप्रदायाचा खानदानी नसतोच, निश्चितच नाही. तुकाराम महाराजांना म्हणावं लागले, तैसे खडा मुखे न करावे श्रवण. कोणाच्याही मुखातला ऐकू नका. अमंगळ वाणी नाईकावी ते कानी. ऐकू नका, कोणाचंही ऐकू नका. महाराज कोणाचं ऐकावं? कोणाचं ऐकावं? ओलावा ऐशियाचा संग नारायण, ऐशियाचा संग नारायण. बोला वंदना जया जिया, बोला वंदना जया जिया. ऐशियाचा संग नारायण, ऐशियाचा संग नारायण. तुकोबारायांचे शब्द आहे.
तुकोबाराय म्हणतात, आम्हाला अशांची संगती द्या ज्यांच्या बोलण्यामध्ये ओलावा आहे. महाराज, ओलावा म्हणजे काय? त्याच्या अंतकरणामध्ये कणव आहे, त्यांच्या अंतकरणामध्ये कळवळ आहे. जैसे कीर्तन करावे तैसे वर्तोनी दावावे. कीर्तन करणारे खूप आहेत, प्रवचन करणारे खूप आहे, वर्तन करणारे आचरण करणारे किती आहेत याचा विचार करावा. तेव्हा बदल घडेल, तेव्हा समाज परिवर्तन होईल, तेव्हा आम्हाला आत्मदर्शन होईल. नाही तर मग काही नाही. आणि महाराज एक वाक्य अजून बोलतो, ज्या संतांच्या जीवनाचा संबंध ज्ञानासोबत आणि तत्वज्ञानासोबत आहे त्यांनीच समाजामध्ये क्रांती केली. आणि जे चमत्कारी असे वगैरे जे लोकांनी केलेले संत आहेत ना, त्यांच्या नावानं फक्त जास्तीत जास्त मोठे मोठे भंडारे होतात. पंक्ता आमच्याकडे आहे, ते वरली सांगत होते. आता मला सांगा, हिंदू धर्मामध्ये जे महापाप आहे जुगार, तो जे संत सांगते त्याचं मोठं मंदिर आहे. समोरचा काळ मोठा विचित्र आहे. प्रमोद महाराज, बरं आहे आपलं वय होत चाललं आता. समोरचा काळ मोठा विचित्र आहे. विचार पडेल की कुठं जावं, काय कोणाचे मंदिर बनेल सांगता येत नाही हो. एका कीर्तनकारानं तर त्याच्या भावाचं मंदिर बांधलं. मी टीका करतोय असातला अर्थ करू नका. मला काही घेणं नाही, माझा काही कोणता धंदा नाहीये. मला काही मठ बांधायचं नाही, मला काही मंदिर बांधायचं नाही, मला काही तीर्थयात्रा काढायच्या नाही. माझा थोडासा एक विचार पडतो की तुम्ही या दृष्टीचा विचार करता का? त्या जुन्या काळामध्ये कथा शिकवल्या जायची. एक कुऱ्हाड घेऊन बसला होता आणि ती डांग छाटत होता, पण ती डांग जी छाटत होता ना, जिकून पडणार आहे ना तिकूनच बसून छाटत होता. आम्ही आमच्या धर्माच्या डांगीवर बसलेला आहो आणि ती पाडून राहिलो. आम्ही विचार केला पाहिजे की आम्ही पडणाऱ्या बाजूवर आहो की पलीकडच्या बाजूवर आहो. याचा विचार करायची गरज आहे. इतके सप्ते होतात, इतके मोठे मोठे उत्सव होतात. आमच्या मुली मायबापाचं न ऐकता घरातून पळून कशा काय जातात? कुठे गेले संस्कार? कुठे गेले? कोणाला याचा विचार आहे? नाही, रात्रीच्या महाराजांना मस्त जमवलं, मस्त मजा आली. अरे काय करता हे? कॉमेडी शो बघा. आम्हाला याचा विचार करायचा नाही. तुम्ही सप्ताह कशासाठी करता? आय आस्क यू क्वेश्चन, कशासाठी सप्ताह आहे? सामुदायिक सत्संग जो असतो तो केवळ आणि केवळ संस्कारासाठी असतो. वैयक्तिक सत्संग करायचा असेल तर काही सप्ताह करायची गरज नाही. घरामध्ये गाथा ज्ञानेश्वरी वाचली आणि घरामध्ये बसून रामकृष्ण हरिमंत्राचा जप केला तरी तुमचा उद्धारच होणार आहे. सामुदायिक सत्संग आहे कशा करता? संस्कारा करताय. ते संस्कार कुठे आहेत? कुठे आहेत? कुठे दिसतात? आम्ही तर संतांना शिव्या देतो. कोणी चांगला सांगणारा जर असेल ना, त्याला काय अक्कल आहे? तुले आहे. आम्ही चुकीचं वागावं आणि चांगल्या सांगणाऱ्याची अक्कल काढावी. तुकाराम महाराजांना गाढवावर का बसवल्या गेलं? का बसवल्या गेलं? काय कारण आहे? हेच कारण होतं. त्यांनी समाजामध्ये क्रांती करायचा विचार केला आणि ज्यांना धर्माच्या भरोशावर आपले पोट भरायचे असतात त्यांना ही क्रांती सहन होत नाही. आणि कधी ना कधी कोणता तरी संत येतो आणि ही क्रांती करत जातो. ही क्रांती जगद्गुरु तुकोबारायांनी केली. पिठो भक्तीचा डांगोरा, पिठो भक्तीचा डांगोरा, Oh
संतांनी जो प्रचार केला, संतांनी जो प्रसार केला, तो संस्कारासाठी केला. आज ते दिसत नाहीत, दिसले पाहिजे. याचं कारण आहे संत वाङ्मयाकडं डोळसपणे पाहण्याची दृष्टी होत नाही. सगळ्या गोष्टीची उत्तर आहेत संत वाङ्मयाकडे. मग चांगलं वागल्यानंतर त्रास का होतो? एक गोष्ट लक्षात घ्या, जो वझ उचलू शकतो त्यालाच वझ दिलं जाते. सगळ्यात जास्त सहनशक्ती चांगलं वागणाऱ्यामध्ये असते. आणि दुसरे काही कारण सांगतो तुम्हाला. कस कोणामध्ये आहे ते पाहिलं जाते. आणि माझ्या माय मावल्यांना सध्याच्या काळामध्ये विशेष करून सांगतो, तुम्हाला जी संसारामध्ये सुख मिळेल, संसारामध्ये आनंद मिळेल, हे जे प्रलोभन दाखवणारे जे असतात ना, ते संसाराचे दलाल असतात. मला एक तरी संत असा दाखवा की ज्याचा संसार तुम्हाला चांगला दिसतो. त्याच्या पडे चिरा, त्याचा पडे चिरा. तुकोबाराय आपल्या करता आदर्श आहेत. तुकोबारायांचा गाथा आमच्या करता परमार्थाचा पथदर्शक आहे. आणि ते सांगतात त्याच्या पडे चिरा, आमचा चांगला होईल अशी अपेक्षा का करता? एक व्याख्या सांगू. संसार म्हणजे सुख दुःखाचं मिश्रण. संसार म्हणजे कोणाचाही असो, संसार म्हणजे सुख दुःखाचं मिश्रण. आणि परमार्थ म्हणजे निखळ आनंद. परमार्थामध्ये आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही. आणि मग प्रतिकूल परिस्थिती जरी आली तरी आनंदच आहे. म्हणून बरे झाले देवा निघाले, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आनंद आहे. मग महाराज तुम्हाला हे कसं काय सुचते हो? तुकोबाराय म्हणतात, मी याचा विचारच करत नाही. आणि आपल्या करता सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. एवढं प्रमाण जरी लक्षात ठेवलं, ठेविले अनंते, बस देवानं जसं ठेवलं, देव ठेविलं तैसे. तुम्ही म्हणसाल महाराज मग अशानं मग दुःख दूर होणार नाही का? असं नाही सांगितलं. तुम्ही सगळं करा. परमार्थाचा गाभा सांगतो तुम्हाला. कर्म करा, फलाची अपेक्षा करू. कर्म करा, फलाची अपेक्षा करू नका. आणि कर्म करत असताना अपेक्षा करून जर तुम्ही कर्म केलं, तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे. आणि अपेक्षा सोडून तुम्ही कर्म केलं, जयाची ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा, तया सुखाची चढावा, चढो लागे. These are not my words. हे ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. जयाची ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा. काही अपेक्षा देव ठेविलं. तुकोबाराय देवाकडे म्हणत असताना म्हणतात, आता तुझं कळेल तर करी, तारीशी तरी जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. आणि मग असं पाहिल्यानंतर दोन उदाहरणं दिले का ज्यांचं जीवन चांगलं होतं पण त्यांना त्रास झाला. त्याच्यामधलं पहिलं उदाहरण म्हणजे हरिश्चंद्र तारा राणी. दुसऱ्याच्या हरिश्चंद्र तारा राणी, हरिश्चंद्र तारा राणी, हरिश्चंद्र तारा राणी, हरिश्चंद्र तारा
आले देवानी गावना आले देवानी जगद्गुरु तुकोबारायांनी एक उदाहरण दिलं, हरिश्चंद्र ताराराम. कोण होते हरिश्चंद्र? कोण होते? शिकवलंच नाही ना आम्हाला कोण. प्रभू रामचंद्राचे वंशज आहेत, त्रिशंकू राजाचे पुत्र. मला पूर्ण कथा सांगायची नाही, थोडक्यात तुम्हाला सांगतो माहित असावं म्हणून. आणि विश्वामित्र महाराजांना वाटलं यांची परीक्षा घ्यावी, कारण की खूप सत्यप्रिय होते. आणि प्रभू रामचंद्राच्या वंश परंपरा जी होती ती शब्दाला जागणारी होती. रघुकुल रीत सदा चलिया, प्राण जाए पर वचन न जाए. मला तर वाटते ही चौपाई फक्त हरिश्चंद्रासाठी केलेली आहे. एवढा सत्यप्रिय. आणि सत्य हा धर्माचा आत्मा आहे. रामायणातली चौपाई ऐका, धर्म न दूसर सत्य समान. आत्मा आहे. आजच्या काळामध्ये कुठे सत्य आहे? चांगले चांगले लोक खोटं बोलतात. मी मगाजे म्हटलं ना, मला वाटते मागच्या 1, 2, 3, 5 महिन्यापूर्वी वारकरी संप्रदायातले चांगले 3 कीर्तनकार जे होते ना, त्यांनी तारखा पाडल्या. त्यांच्या नावानं ती जाहिरात निघाल्या होत्या का दुसरीकडे जास्त पैशाची भेटली म्हणून इच्छी पाडली आणि दुसरीकडे घेतली. हे जाहिरात निघाल्या होत्या त्यांच्या. त्या गावाला ज्यांच्या गावची त्यांनी तारीख पाडली तिची, तरी त्यांचे कीर्तन चालू नाहीत का? चालू नाहीत का? आणि दुर्दैव सांगू, असे खोटे बोलणाऱ्या सोबत जास्त फोटो काढतात पुरं. काही काही तर असे आहेत का जी एकादशी करत नाही पण लोकांच्या गळ्यात माळा घालतात. ते किती टिकल? किती टिकेल? आम्ही प्रभावानं प्रभावित होणार आहोत. मला एक गोष्ट सांगा, हा पोरगा चुकीचा वागला, हा पोरगा चुकीचा वागला, तुम्ही त्याची चूक झाकळून टाकली, तो चूक सुधरवेल का त्याला प्रोत्साहन भेटेल? काय भेटेल? मी त्याच्याकडे बोट केलं म्हणजे, आणि मी त्याला सांगितलंय, जेव्हा तो कथेला आला होता त्याला म्हटलं होतं, मी व्यासपीठावर बिलकुल मोबाईल हातात घ्यायचा. हे रामूजी होते कथेला. कशामुळे सांगितलं? पकवाज वाजवणारे भरपूर भेटतील, पण हा पोरगा वारकरी संप्रदायात येऊन राहिला, याची सवय नाही बिघडली पाहिजे. याची सवय नाही बिघडली पाहिजे. आज मी लक्ष देत होतो, म्हणून पाहत दिसते का? याला बोलणं हा हेतू नाहीये. आज तो वारकरी संप्रदायाचा उपासक आहे. त्याच्या आईचा मला वाटतं आजच वाढदिवस आहे. त्याच्या आईनं त्याला जो जन्म दिलेला आहे, त्याच्या आईला जेव्हा त्याची आई थकेल ना, तेव्हा त्याच्या आईला वाटलं पाहिजे की माझी कूस सफल झाली, तर त्यानं जीवन कमावलं. नाही तर काय कमावलं? काय कमावलं? कार्यक्रम करणं खूप चालू राहतील, याला काही व्हॅल्यू नसते. याला काही मोठी गोष्ट नाही. आमचे ते नामदेव महाराज शास्त्री म्हणाले होते मला, म्हणे विशाल, कार्यक्रम किती करतो याला महत्व नाही आहे, इफेक्ट काय आहे. वाट पाहिली पाहिजे लोकांनी. आळंदीला ज्ञानदर्शन धर्मशाळेमध्ये त्यांचं कीर्तन राहते. आळंदीच्या माऊलीच्या वारीच्या वेळेस एकादशीला 2-2 तासापूर्वीपासून लोक मंडपामध्ये जाऊन बसतात. याला म्हणतात जातवान परमार्थ. याला म्हणतात. आमचं काय?
कुठे चाल काय काय आम्हाला ज्ञानाची भूक आहे, ज्ञानाची पिपासा आहे. माझा विषय का परिवर्तित होतोय लक्षात घ्या. चूक चूक केल्यानंतरही महाराज तुम्हाला तर दुर्दैव सांगतो, लोक ब्रह्मचार्याला शिव्या देतात आणि व्यभिचार्याला गादीवर बसवतात. ही परिस्थिती आहे आजच्या काळात. आई आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान हा जग आहे. जग अज्ञानामध्ये झोपलेला आहे. जगाला चांगल्या वाईटाची चव नाही. पण हरिश्चंद्र तत्वासाठी जगणारे होते. आणि विश्वामित्राला वाटलं, बरं विश्वामित्रही बघा एवढे तपस्वी, एकेने सृष्टीवरी सृष्टी केली, एवढे तपस्वी, पण वशिष्ठाला मानणारे लोक जे आहे त्यांना त्रास कसा देता येईल हा विचार केला. पण देव अस्तित्व बघा, अस्तित्व माफ करत नाही. विश्वामित्राचं एकही मंदिर नाही जगामध्ये, अस्तित्व माफ नाही करत. असाल तुम्ही तपस्वी, असाल तुम्ही किती मोठे, पण तुम्ही जर कोणाला त्रास देण्याकरता तुमचं मोठेपण वापरत असाल, तुमचं जग पूजा करत नाही. तुकाराम महाराजांना पक्षी उडून गेला हे सहन होत नाही. तुकाराम महाराजांच्या मंदिराची पूजा करण्याकरता पंतप्रधान येतो, नमस्कार करतो आणि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा म्हणतो. ही तुकाराम महाराजांची उंची आहे. ही तुकाराम महाराजांची उंची आहे. पूजा नाही, आज विश्वामित्राची पूजा नाही. आणि प्रयत्न केला आणि स्वप्नामध्ये अशी परिस्थिती निर्माण केली आणि स्वप्नामध्ये सगळं राज्य मागितलं. हरिश्चंद्र जागे झाले आणि त्यांनी विचार केला काय झालं. विश्वामित्र म्हणाले, तू फार मोठा सत्यप्रिय आहे ना, देतो का राज्य मला. म्हणे महाराज रघुकुल रीत सदा चली आहे, दिलं राज्य तुम्हाला. म्हणे राज्य दिलं, ठीक आहे, आता राज्यामध्ये राहता येणार नाही. आणि त्या काळामध्ये विश्वामित्र हरिश्चंद्र पूर्ण भारताचे राजे होते. आणि त्या काळामध्ये फक्त एकच नगरी अशी होती, तिचं नाव होतं काशी, वाराणसी, का जिथं फक्त भगवान शंकर आणि पार्वतीचं राज्य होतं. आणि म्हणून राज्य त्याग करून दिलं आणि विश्वामित्र महाराजांच्या म्हणण्यावरून ते काशीमध्ये जाऊन राहू लागले, भिक्षा मागून खाऊ लागले. हेही सहन नाही झालं विश्वामित्राला. विश्वामित्र पुन्हा तिथं गेले. म्हणे राज्य त्याग केलं हे ठीक आहे, पण महाराज दक्षिणाही दिली पाहिजे. 3.5 भार सोनं आम्हाला पाहिजे. हरिश्चंद्र म्हणाले काळजी करू नका. हरिश्चंद्रानं स्वतःला 2 भार सोन्यात विकून टाकलं डोंबाला. डोंबा म्हणजे स्मशानाचा प्रमुख. त्या काशीच्या जे स्मशान आहे मणिकर्णिका घाट, आजही तिचा अग्नी कधी विझला नाही. त्या मशानाचा जो प्रमुख होता त्याला डोंबा असं म्हणतात. त्या डोंबाला स्वतःला 2 भार सोन्यात विकून टाकलं. अरे म्हणे 3.5 भार सोनं पाहिजे, 2 भार सोन्यामध्ये विकून टाकलं. मग काय करायचं. त्याची पत्नी जी होती तारा राणी, त्या तारा राणीला एका ब्राह्मणाला काम करण्याकरता 1 भार सोन्यात विकून टाकलं. आणि पोरगा होता, त्या पोराला अर्धा भार सोन्यामध्ये विकून टाकलं. पत्नी काम करत होती आणि काम करत असताना तो मुलगाही काम करत होता. त्याला सर्पदंश झाला आणि सर्पदंश झाल्यानंतर त्या मुलाला उचललं आणि उचलून ती तारा राणी त्या हरिश्चंद्र ज्या डोंबानं त्याला त्या स्मशानामध्ये ठेवलं होतं तिथं नेलं. आणि तारा राणी म्हणते, माझा मुलगा गेला, माझा मुलगा गेला, माझ्यापाशी काही नाही, या माझ्या मुलाचा अंत्यसंस्कार करायचा आहे. अहो ऐका ना. हरिश्चंद्र म्हणतात, तारा मी तुझा पती नाही, मी तुला दान दिलेला आहे, मी तुझा पती नाही, हा माझा मुलगा नाही,
फक्त मी एक करू शकतो. आपले जुने संबंध होते, आपलं नातं होतं, म्हणून मी एक करू शकतो. मला जे याच्या माध्यमातून भेटते ते मी सोडू शकतो, पण तुला या पोरासाठी लागणारा कपडा जो आहे ना तो द्यावा लागेल. त्या तारेनं स्वतःचं अर्ध लुगडं फाडलं आणि लुगडं फाडून दिलं, परंतु हरिश्चंद्रानं शब्द सोडले. एवढं चांगला वागणारा हरिश्चंद्र, तारा राणी आणि वाहे डोंबा घरी. याच कारण काय आहे? कारण एकच आहे, आले देवाजीच्या मनात, तेथे कोणाची चालेल. आणि मग याच्याकरताच तर कधी कधी संतांनाही सहन झालं नाही, म्हणून संतांनी सुद्धा देवाला नाव ठेवलं. ती अभंग कोणाचा आहे तो? धुंद झाला तुझा जनाबाईचा अभंग आहे. त्याच्यामध्ये पूर्ण दाखले दिलेले आहे. पुण्यवंत कीर्तिवानाचा, हे सगळे उदाहरण कोणासाठी ठेवलेले आहेत? हे देवाकडं पाहिल्यावर असं वाटते. आणि मग दुसरं उदाहरण दिलं पांडवाचं. पांडवाचं मदत करायचा तो, पांडवांनी म्हटल्याबरोबर जायचा, पण पांडवांना 13 वर्षाचा अज्ञात वनवास आणि 1 वर्षाचा हे का दिलं? महाराज याचं नवल नाही का? सांदीपनीकडे हे शिकले आणि त्या सांदीपनीनं काय मागितलं दक्षिणेमध्ये? मुलगा. 12 वर्षा पहिले मेलेला मुलगा कृष्ण परमात्म्यानं आणून दिला. आणि याची सख्खी बहीण होती सुभद्रा, याची सख्खी बहीण, तिचा पोरगा याच्या डोळ्या देखत मरून राहिला अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये. आणि अशक्य ते तुम्हा अभिमन्यूला जिवंत केलं का कृष्णानं? का नाही केलं? आले देवाजीच्या, तेथे कोणाचे? तिथं कोण प्रश्न विचारणार? त्याला कोण प्रश्न विचारणार? मग तुकोबाराय म्हणाले, मग कोणतरी विचारलं, महाराज मग आम्ही काहीच करायचं नाही का? काय करायचं शेवटच्या चरणात? तुका म्हणे ओ विचारा, तुका म्हणे ओ विचारा, होते ते सहज पहा. होते हरे देवाजी हरे देवाजी हरे देवाजी हरे
अभंगाची मांडणी लक्षात घ्या. दुःखाचं कारण आपल्याला शोधता येत नाही, मग अशा वेळेस एकच करा, आले देवाजीच्या तेथे कोणाचे. आम्ही चांगलं वागतो आणि एक ज्ञानेश्वरीतला सिद्धांत सांगतो परशुराम भाऊ, तुमचं चांगलं वागणं, सात्विक कृत्य हे सत्कर्म म्हणून स्वीकारल्या गेलं पाहिजे. आणि म्हणून ज्ञानोबाऱ्यांची मागणी कोणती आहे, तया सत्कर्मी. तुमचं कृत्य सात्विक असेल त्याला घेणं देणं नाही. गणपती आणि दुर्गा देवीची मिरवणूक सात्विक आहे ना, सत्कर्म म्हणून ते जर होत नसेल उपयोग नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या करता हिंदवी स्वराज्याकरता जे कार्य केलं
त्याच्याकरता कृतज्ञता व्यक्त करण्याकरता शिव छत्रपतींच्या विषयी आम्ही कार्यक्रम करतो. पण ते कार्यक्रम सात्विक जरी दिसत असले ते सत्कर्म बनले पाहिजे, तर फल चांगलं आहे. नाही तर नाही. कीर्तन सात्विक आहे, सत्कर्मात परिवर्तित झालं पाहिजे. आणि जर होत नसेल तर महाप्रसाद तो तयार आहे. लोक फार गर्दी करतात. आज इथचा प्रसाद आहे, आज इथचा प्रसाद आहे. लेखाले काय खायला नाही भेटलं का? प्रसाद तो नाही आहे. पुन्हा माझे शब्द लक्षात ठेवा. कोणीतरी निष्ठावान, कोणीतरी ज्ञानवान, कोणीतरी समर्पित असणारा जो वारकरी संप्रदायाचा सेवक आहे, त्या सेवकाला जर तुम्ही वेळ देत असाल, तुम्हाला शुद्ध, सात्विक, निर्मळ, प्रामाणिक, प्रसन्न जीवन देण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. माणसं सोडून द्या हो. ज्ञानोबाराय तुकोबाराय, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा तुम्हाला मार्गदर्शन करते. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही काळजी करू नका. काय करा? तुका म्हणे उगेची, होते ते सहज पहा. काय होते ते पाहत राहा. जिथं आपली ताकद चालत नाही तिथं काय करायचं? शंकराच्या पत्नीनं शंकरावर अविश्वास टाकला, शंकरासोबत खोटी बोलले. तेव्हा भगवान शंकराने काहीही केलं नाही. भगवान शंकर म्हणतात, होये सो जोई राम रची राखा. जे रामाला करायचं असेल ते राम करेल, मी आता काहीही करणार. आपणही तसंच करा. संसारामध्ये समस्या सगळ्यांची आहे. तुम्ही इतका सगळा प्रयत्न करता तरी व्यवस्थित होत नाही. आम्ही लग्नाकरता इतकं सगळं व्यवस्थित काळजीपूर्वक करतो, तरी 1-1.5 महिन्यात बातमी येते, जमलं नाही, जमलं नाही, जमलं नाही. काहीतरी करावं लागते, काहीतरी करावं लागते. तुकाराम महाराजांच्या बायकोनं तुकाराम महाराजांना म्हटलं, का हो भजनच करता, भंडारावर जाता, भामचंद्रावर जाता, घोराडावर जाता, हे पोरी लग्नाला यांचं कोण करेल? तुकाराम महाराज तिथं बाजूने शाळा होती, तिथं गेले, 2 लेकरं पकडून आणले, त्याच्यासोबत लग्न लावून दिलं. सगळं चांगलं झालं, सगळं चांगलं झालं. आपण सगळं व्यवस्थित पाहतो. कुठं चांगलं होते? आम्ही साक्षी भावानं पाहत नाही. आम्ही देवावर ओझं टाकायला तयार नाही. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे उगेची राहा, होते ते सहज पहा. आणि जे सहज वृत्तीनं आपण स्वीकारलं, देव कोणाचे वाईट करत. एवढे लेखाचे नालायक वागणारे त्याला पृथ्वीवर राहू देतात, तर भजन करणाऱ्याला काय त्रास देईल का हो? त्रास देणार नाही. फक्त तो परीक्षा घेतो. एक सावकाराच्या घरी एक भिकारी आला आणि त्याची पत्नी त्याला वाढण्याकरता आली, पण ती वाढतच नव्हती. सावकार म्हणे, अगं देणं त्याला, देणं त्याला, देणं त्याला, देणं त्याला. का टाइम लावतं, का टाइम लावतं? ते म्हणे, मी जर त्याला दिलं ना तर तो इतकं चांगलं गाणं बंद करेल. देवानं जर आम्हाला सुख समृद्धी दिली तर आम्ही भजनापासून दूर होईल, म्हणून तो दुःख देतो, म्हणून तो दुःख देतो. म्हणून तर तुकोबारायांची मागणी आहे, आगी लागो तया सुखा, जेने हरी नये मुखा. तुका म्हणे करी फकीराचे, रात्रंदिवस हरी येईल मुखा. आम्हाला फकीरासारखं कर, तेव्हा आमच्या मुखाला नामस्मरण येईल. जास्त समृद्धी वाढल्यावर नामस्मरण येत नाही. आम्ही पहिले जितकं नामस्मरण करायचं तितकं होतच नाही, कारण की कीर्तन जास्त वाढले ना. कीर्तन वाढले, प्रसिद्धी वाढली, कमी होत जाते. प्रसिद्धी, लोकमान्यता ही माणसाला कमी करते. म्हणून मी आता फार कमी केलं. जिथं जातवान परमार्थ असेल तिथंच तारखा द्यायच्या. जिथं व्यवस्थित असेल, सगळं पद्धतशीर असेल, चांगले लोक असतील. मला कोणी अनोळखी माणसानं फोन केला असता तर मी नाही म्हटलं असतं. रवी भाऊला माहित आहे का विशाल महाराज काय देऊ शकते? त्यांनी केला म्हणून हो म्हटलं. नाही तर नाही. कीर्तनाच्या मागं धावायचं नाही. जातवान परमार्थ करणारे जे आहेत त्यांच्या अंतकरणात जर ओलावा असेल तर या अंतकरणातला ओलावा आणि त्यांच्या अंतकरणातला ओलावा जर एकत्रित आला ना, पीक चांगलं आहे. खालचं पाणी आणि वरचं दिलेलं पाणी जेव्हा एक होते ना, तेव्हा पिकाला पोषण मिळते. आमच्या परमार्थाला तसं पोषण मिळावं हीच अपेक्षा आहे. झालेली सेवा बाबांच्या चरणी, संपूर्ण समितीच्या चरणी, जे या कार्यक्रमाकरता तनमन धनाने सहकार्य करतात. मला काही कोणाची नावं माहित नाहीत. रवी भाऊंनी फोन केला होता, त्याच्यामुळे येण्याचा योग आला. तुम्हाला आतापर्यंत त्रास दिला, आता एकदा हात वर करा. बाल्कनीमध्ये खुर्चीवर बसणारे सुद्धा बरं, तुम्हाला विशेष सूट होती ना. बाल्कनी वाल्याची तिकीट जास्त असते. केला सगळ्यांनी वर.
ज्यांच्या कृपेनं बोलू शकलो आणि नुकताच समाधी सोहळा झाला, त्या 4 भावंडाचे फार मोठे वारकरी संप्रदायावर उपकार आहे. म्हणून सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयी प्रेम आहे, जिव्हाळा आहे, सद्भावना आहे. म्हणून सगळ्यांनी एकदा निवृत्ती राया निवृत्ती राया सुपानुता ज्ञान सत्या सगळ्यांनी प्रेमाने राया निवृत्ती राया सुपानुता ज्ञान सत्या पुनश्च एकदा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो. आपल्या जीवनामध्ये असाच परमार्थ वाढावा ही ज्ञानोबारायांच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो. पुनश्च एकदा सगळी महाराज मंडळी, टाळकरी मंडळी ज्यांनी कीर्तना करता साथ दिली त्या सगळ्यांना, मृदंग वादक, हार्मोनियम वादक, चांगल्या पद्धतीनं माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला त्या सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. सगळ्यांविषयी अंतःकरणामध्ये भावना आहे. कोणी असं समजायचं कारण नाही. सगळेजण माझ्याकरता आदरणीय, वंदनीय, पूजनीय आहेत. जे जे वारकरी संप्रदायाची सेवा प्रामाणिकपणानं करत असतील त्या सगळ्यांच्या चरणी एक वारकरी संप्रदायाचा सेवक या नात्यानं हे वाघपुष्प समर्पित करतो. काही शब्द थोडे कठोर वाटले असतील, ती काळाची गरज आहे त्याच्यामुळे दिलेली आहे. कोणाला काही बोलण्याचा हेतू नाही, टीका करणं. इतकं हलकं जीवन ज्ञानोबाराय, तुकोबारायचे सेवक जगत नाहीत. फक्त आपण सावध व्हावं आणि फसू नये याच्या हा तितका त्याच्या मागचा हेतू आहे. बाकी त्याच्या मागे दुसरा काहीही हेतू नाही. पुनश्च एकदा तुमची 5 मिनिटे जास्त घेतली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. काही मुद्दे समजले असतील तर धन्यवाद आहे. नसल समजले तर कीर्तन युट्यूबला अपलोड होईल. बरीच कीर्तनं अपलोड होतात वेगवेगळ्या विषयामध्ये. प्रत्येक गावात जाणं शक्य नाही आणि फार चांगला प्रतिसाद आहे आणि फार लोक फोन करतात. आणि कृपया करून मेसेज करू नका. कोणालाही अनोळखी नंबरवर काही रिप्लाय वगैरे दिले जात नाहीत. वरतून म्हणसाल महाराज जरा शिष्टन घमेंडी दिसते. इतक्या लोकांना रिप्लाय मी कोण्या व्हॉट्सअप ग्रुपला नाही, काही नाही. आणि हा काही वैयक्तिक प्रचार करायचा नाही आहे. फक्त वारकरी संप्रदायाचे विचार याचा प्रचार करायचा आहे. म्हणून काही मुद्दे जर कळून घ्यायचे असतील पुन्हा तुम्ही ते ऐकू शकता. म्हणून विशाल महाराज बडे नावाचं युट्यूब चॅनल आहे, त्याला कीर्तन अपलोड केलं जाते. त्याच्यातले काही चांगले सूत्र जे असतात ते फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब याच्यावर अपलोड केले जातात. एकच हेतू आहे की आमच्या तरुण पिढी जी रिअल लाईफच्या मागे आहे त्यांचं रिअल लाईफ मध्ये जर आम्हाला जीवन परिवर्तित करायचं असेल तर संत विचाराशिवाय त्याच्या दुसरा पर्याय नाही. बस इतकंच बोलायचं आहे.
पुनश्च एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. सगळ्यांनी एकदा जोराने जयघोष करा. तुम्ही आवाज नाही आला तुमचा. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज साईनाथ महाराज की धन्यवाद. जाता का बसता अजून? सगळ्यांना पुनश्च एकदा शुभकामना मंगल कामना. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करू माझ्याला पूर्ण. जय विठ्ठल जय